राजा आहे, त्याला सुनीती आणि सुरुची नावाच्या दोन राण्या आहेत. नावच इकीचं सुंदर आहे, सुनीती. इकीचं नाव आहे सुरुची. मुलगा पळत आलाय, राजाच्या मांडीवर बसलाय आणि बापाने सावत्र आईनं मुलगा लुटून दिला. मुलाचं वय फक्त 5 वर्ष आहे आणि 5 वर्षाचं पोरगा पळत गेला आणि आईच्या कुशीत घुसलं. आणि आईला त्याने सांगितलं, आई अगं मला मांडीवरून ओढलंय. आई पराक्रमी होती. आईनं सांगितलं, डोळ्याचं पाणी पास, माझं दूध पिलाय तू, माझं दूध पिलाय तू. अरे तुला चमड्याच्या मांडीची किंमत काय? अशी मांडी मिळव का चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मांडीवरून तुला कोणी ढकलणार नाही. अशी मांडी मिळव, माझं दूध पिलाय तू. मुलाची बाजू न घेणारी आई होती म्हणून तसं घडलं होतं. पोरगा 5 वर्षाचं होतं. आई काय करावं लागेल ग? आज 80% आयांनी पोरांचं आणि पोरींचं वाटोळ केलं. सगळं जबाबदार आई आहेत. काय मत आहे तुमचं? कोणती कीर्तनात बसलेली बाई आहे तिला तुझा पोरा दारू पितो हे माहित नाही? बोटवर कर. माहित नाही तुम्हाला? हे माहित नाही तुम्हाला? तुमचा पोरा क्वार्टर पितो, ढाब्यावर कुत्रीला लात मारतो रस्त्यानं, माहित नाही तुम्हाला? अरे पोराच्या दारूवर पांघरून घालून तुम्ही आयुष्यभर त्या बापाचा छेड केला, याचा कधी विचार केला तुम्ही? अरे पोरगा दारू प्याला तर तुम्ही झाकून ठेवलं. पोरगा पोरीच्या प्रेमात पडला तरी झाकून ठेवलं. आज हाताची काढ करणारा बाप जेव्हा पोरासमोर बर्बाद झाला तेव्हा तुम्हाला त्याचं काही वाटलं नाही? बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली. अरे तुम्ही तुमच्या पोराच्या दारूवर पांघरून घातलं, तुम्ही तुमच्या पोराच्या गोव्यावर पांघरून घातलं, तुम्ही तुमच्या पोराच्या जुगारीवर पांघरून घातलं आणि तुमचा पोऱ्या पोरीच्या प्रेमात पडला याच्यावर पांघरून घातलं. परिणाम या बापाला वय नसताना स्वतःच्या मुलाला खांदा द्यावा लागला. याला तुम्ही जबाबदार आहे. काय मत आहे तुमचं? खांदा द्यावा लागला त्याला पोराला. कोणत्या जगात बाप आहे का त्या बापानं मुलाला खांदा द्यायचा आहे, स्वतःच्या हातानं पोराचं प्रेत पेटवायचंय? ही वेळ तुम्ही पोरांची लाड करून आणली, यावर तुमचं काय मत आहे? कोणती कीर्तनात बसलेली बाई अशी आहे का तुला तुझी पोरगी प्रेमात पडलेली हे माहित नाही? माहित नाही तुम्हाला? लबाड बोलायचं नाही. मला नाव सांगायला लावू नका, मी नावासंग सांगा. आपलं काम असं आहे, कधी कालही खोटं नाही, आजही नाही, उद्याही नाही. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते कवाय खरंच. माहित नाही तुम्हाला? आपली पोरगी 2-3 याला भांग पाडते, आरशात पाहते, मोबाईलवर 1.5 तास बोलती. मग तुम्ही पोरी काय जप करते का? त्या तुझ्या पोरीला पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला माहित नाही तुला? सांगा बरं कोणत्या बाईला माहित नाही तुझी पोरगी प्रेमात पडेल? जाऊ दे, बोटवर कर, मी सत्कार करतो. जाऊ दे, आजचं पाकिट देतो मी तुला, सांग बरं. नाही म्हणून हा विनोद समजू नका. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता. मी तू काय उलटली होती का कुठं? हा विनोद नाहीये मारा. हो पण ऐका एका मिनिटात. आणि आयांवर भाषण नका करू. 80% कीर्तनकारांनी आई बापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आईन तोच बाप. हे कीर्तनकारांना काय झपाटलंय काय कोणाला माहिती? फेटा बांधला का आई उठली, फेटा बांधला का बाप उठला. अर्धा तास आई, अर्धा तास बाप आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची. संपलं की. आई बापांवर बोलू नका. आई बाप सांभाळायला शिका. त्यांना जरा चलते 10वी-12वीचे टोनगे जरा नीट ऐका. मिश्या फुटल्या नाही नालायक हो तुम्हाला. मिश्या क्वार्टर मिळता तुम्ही. भंगरी बापाची पैदास. हलकट क्वालिटीचं नाही. 1 साइड भानगाडीतून बगलात गोचिड्या झाल्या नालायक. क्वार्टर मिळत ते. आणि ते बापाला म्हणते काय केलंय माझ्यासाठी? त्याने केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली झक मी, आता काय करीन तो? 70ची पल्सर आवला दिला फिरायला. 10,000चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आणि खिशात 200-400 रुपये काही मिळत. माझटली अवलाद मोटरसायकलवर झालं कुत्र्याला लाद आणते. त्याचा बाप पिसळलेला होता. ते गाड हरिपाठ करतील नालायक. फुकाट मिळालंय सगळं. मग यांनी आता वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली. घरी नाही करते वाढदिवस, यांना बाप नाही ना. मग हायवेला करायचे वाढदिवस यांनी. 10व्या पुढे केक ठेवायचा,
त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी, संघच मुतायचं, तो मुतन केक एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. पोरांनो खरंय का खोटंय? खरंय. हा, आपले भक्त खोटं नाही बोलत. आणि मग एकमेकाला दारू पेलो बापाच्या नावानं हाका मारायचा, ए दत्त्या, ए भिक्या, ए किसन्या. मराल 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 हनुमंतराया समोर त्याचा का काल परवाच झाला काय ना वाढदिवस. पोरांनो खरंय का खोटंय? काही जन नोकरीला लावलं त्याचा प्रचार करू करूच मेले, रुपड्या नाही मिळाला. एम बीमे कोण खात? कोण खात एम फिल PhD हे कोण खाणार आहे? एम फिल PhD DHM LLB DED BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हर केजी MBA DEd BEd आर्ट अँड कॉमर्स अँड सायन्स आणि फायनान्स आणि MTech BTech डिग्री डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनियर MPSC UPSC नेट अँड सेट फार्मसी नाही सिटी नाही ग्रीन डिग्री डिप्लोमा MBA BA हृदय रोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ नेत्र रोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ. जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. बायका मिळालं, बायका रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसना, काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना. फिमेल 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वढ्या नाल्याला इंग्लिश मीडियम आहे. लोकांनी पोरं आणायची कुठून? बरं लोकांना पोरं होतील कश काय? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही, आणि जे बायका करायच्या मूड मध्ये त्यांना तुम्ही बायका देती नाही. लोक करणार काय? इथं तसं नाहीये महाराज. काय झालं? असं झालं, वार आला गुरुवार, तिथी आली दशमी, महिना आला माघ, माघ महिन्यातला गुरुवार आला आणि तिथी काय होती? दशमी होती. मी झोपलो, मला स्वप्न पडलो आणि स्वप्न पडल्यानंतर मला स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्य भेटले. बाबाजी चैतन्य मला स्वप्नात रामकृष्ण हरी नावाचा मंत्र दिला. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. पण इथे एक घोटाळा झाला. मला मंत्र कसा दिला माहितीये का? मी नाही देवाकडे गेलो, मला देव सापडीत आले, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. पण काय झालं? सापडले वाटे जाता गंगा स्नाना. पण पुढचा शब्द अवघडे, मस्तकी तो जाना ठेवला कर. तुकाराम महाराज कसं घडलो? असंच घडलो. काय झालं? तिथी आली दशमी, महिना आला माघ, मला बाबाजी चैतन्य भेटले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला रामकृष्ण हरी मंत्र दिला. पण घोटाळा असा झाला, माझ्याकडे त्यांना देण्यासाठी काही नव्हतं. मग मी त्यांना काय दिलं? भोजना मागती तूप पावशर. आता पावशर तूप या शब्दाचा अर्थ असा आहे, महाराज मंडळी नीट ऐका. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 497, अध्याय नंबर 15 ओवी नंबर 497. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. अंतकरणाला 4 कप्पे, त्यातला 1 कप्पा मी माझ्या गुरुला दिला आणि किलोचा 4था भाग पाव, म्हणून भोजना मागती तूप पावश, असा त्याचा अर्थ. मी ते देऊन टाकलं. पण झालं काय? नामस्मरणाची ताकद जशी वाढत गेली तस माझं देहावरचं प्रेम बोला जा कमी झालं आणि नामावरची प्रीती वाढता 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 मला असं वाटायला लागलं, अरे आता मी तुकाराम नाही राहिलो, आता मी वासुदेव झालोय. पण मी वासुदेव झालोय हे मला अनुभवाला येण्यासाठी मला देव भेटला पाहिजे. पुसावेसी याची वाटे जे जे भेटे तयाशी. देव कृपा करील काय, माझ्यावर देव कृपा करील काय, असं मला वाटायला लागलं. पण मला एक अनुभव आला, अरे 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 अरे
हे सगळं जरी मला झालंय तरी मी संतांना शरण गेल्याशिवाय देव मला भेटणार का? देवाचं स्वतःच म्हणणं 16व्या अध्यायात असं आहे, आत्मज्ञानाने चोखडी ते माझी रुपडी, तेच माझं रूप आहे. कोण? संत. मग तुकाराम महाराजांनी विचार केला, आता मला देवाला भेटायची काही गरज नाही, आता मला कुणाला भेटावं लागेल? बस फिट बसलं कीर्तन. आता मी देव नंतर पाहिल, आता मी कोणाला भेटणार आहे? संतांना. पण घोटाळा आहे, मला एक संत भेटलाय, त्याने मला रामकृष्णारी मंत्र दिलाय, पण घोटाळा असा झालाय, त्या संताची ओळख पटायला मला अनंत जन्मीचं पुण्य लागण्यासाठी मी आता संतांना भेटणार आहे. पण मला संत असा भेटला पाहिजे का बोंबलत हिंडणारा नको, 1.5 तास देव चोळणारा नको, मग मोकार ठिकाणी गण लावणारा नको. मग मला संत कसा भेटायला पाहिजे? तो जर संत मला भेटला तर मी त्याची सेवा करेन, पडोनी राहील तये ठाई, उगाच संताची पायी मी त्यांच्या पायावर लोटांगण घालेल, मी त्यांच्या पायावर पडून राहील. पण असा पुण्यवान संत मला भेटावा का त्या पुण्यवानाची सेवा मला करण्याची संधी मिळाली तर मी त्यांचा सेवक होईल. कुणाचा? कोण पुण्याचा, कोण पुण्याचा, कोण पुण्याचा होईना सेवक, कोण पुण्याचा, कोण पुण्याचा, कोण पुण्याचा होईना सेवक, कोण पुण्याचा, होईना सेवा, होईना सेवा, होईना सेवा, कोण पुण्याचा, कोण पुण्याचा, कोण पुण्याचा होईना सेवक, कोण पुण्याचा, कोण पुण्याचा, कोण पुण्याचा होईना सेवक, कोण पुण्याचा, कोण पुण्याचा, कोण पुण्याचा होईना सेवक, कोण पुण्याचा होईना सेवक, ही गोंधळा ही गोंधळा किचकट आहे, अभंगाचं काम किचकट आहे. आता इथं परत घोटाळा आलाय. तुम्ही म्हणाल पहिलाच घोटाळा उजरा तर दुसरा काय सांगता? मी त्यांचे सेवक होईल पण स्वतः ते पुण्यवान पाहिजे ना, ते पुण्यवान पाहिजे. बरोबर आहे. मुलगी MBBS आहे, तिला कसा पोरगा पाहिजे? ट्रॅक्टर ड्रायव्हर, MD, MTech लेव्हल पाहिजे ना, लेव्हल. सध्या लेव्हल हो केले. सध्या कोणी कोणावर प्रेम करीत, प्रेमानं लाच सोडली. सध्या बंगल्यात राहतीन गाऊन देव प्रेम करती. दिल दिए है ईट भी देंगे, पावसाळा संपल्यावर काय गाळ देंगे. आता काय प्रेमाला क्वालिटी नाही राहिली. नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली. तो आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या आत लंगर तुटला. क्वालिटी पाहिजे, क्वालिटी. पुण्यवान पाहिजे, पुण्यवान पाहिजे, तरच मी त्याची सेवा
करीन. पण आता